नमस्कार मंडळी. आज आपण अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट मसालेदार मखाना कसा तयार करायचा ते या व्हिडिओत बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मखाना घेतलेला आहे. एक मोठी कढई घेतली, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि मखाना टाकलेला आहे. कमी गॅसवरती मखाना मस्त खमंग होईपर्यंत भाजायचा आहे. जोपर्यंत मखाना आपल्या हातामध्ये घेऊन आपण कुस्करला त्याचा चुरा होत नाही तोपर्यंत आपल्याला मखाना भाजायचा आहे. तसेच या मखानामध्ये काही मखाण्याला काळी साल असते, ते बियांची साल असते, ती काढून टाकायची आणि मखाना मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे. यामध्ये आता मी कढीपत्ता टाकणार आहे. त्यानंतर याला मसाला कुठला वापरायचा आहे, कारण आपण हे उपवासासाठी बनवत आहोत. तर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा उपवासाचं मीठ, अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर, हे साहित्य आपण मसाल्यामध्ये घेतलेलं आहे, कारण आपण उपवासाचा मखाना आज तयार करत आहोत. सर्व मसाले एका चाळणीमध्ये टाकायचे आणि कुरकुरीत झालेल्या मखान्यावरती टाकायचे आहे आणि मखाना मस्त मिक्स करायचा. हवाबंद डब्यामध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.